नमस्कार, पूर्णाई किचन आणि व्लॉग्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला एक मस्तपैकी भाजी बनवून दाखवणार आहे। बऱ्याचदा कसं होतं की आपल्याला पालेभाज्या किंवा फळभाज्या कोणत्याही प्रकारच्या ह्या खायची इच्छा होत नाही किंवा दररोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो आणि अशा वेळेला मग घरातल्या डाळी सुद्धा काही जण खायला तयार होत नाही। पण ही चणा डाळीची भाजी तुम्ही एकदा बनवून बघा, म्हणजे अगदी हॉटेल स्टाईल हॉटेलच्या चवीची ही भाजी तयार होते। तर एकदा नक्की बनवून बघा। मस्तपैकी ही झणझणीत आणि चटपटीत अशी चणा डाळीची रस्सा भाजी एकदा बनवून बघा। मला खात्री आहे तुम्ही पुन्हा पुन्हा अशीच बनवाल। नुसत्या भातासोबत खाऊ शकतात किंवा मग तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकतात। तर चला मग मस्तपैकी ही झणझणीत आणि चटपटीत अशी चणा डाळीची भाजी बनवायला सुरुवात करूया। तर बघा, मी ही चणा डाळ आहे तर शिजवून घेतलेली आहे। कुकरमध्ये मी याच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घेतल्या आहे। मी तुम्हाला दाबून दाखवते। हे बघा, अशा पद्धतीने ही शिजवायची आहे, म्हणजे आपल्याला हिला 80% शिजवून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला फोडणी द्यायची आहे हिला। तर त्यासाठी बघा, कढईमध्ये मी 2 मोठे चमचे तेल तापवून घेतलं आहे। तेल थोडं जास्त घाला या भाजीमध्ये। त्यानंतर यामध्ये मोहरी टाकली आहे, जिरं टाकलं आहे। तुम्ही कढीपत्ता देखील टाकायचा आहे, माझ्याकडे नव्हता म्हणून मी तो टाकला नाही। कढीपत्त्याची देखील चव येते। यामध्ये मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या होत्या, त्या टाकल्या आहेत। हिंग टाकून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये एक कांदा मी टाकणार आहे, बारीक चिरून घेतलेला आहे हा खूप चॉपरमध्ये। त्यानंतर हा कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। खूप याला आपल्याला म्हणजे लालसर करायचा नाही, हलका रंग बदलेपर्यंत याला परतून घ्यायचा आहे। तर साधारणपणे 1 ते 2 मिनिटांमध्ये हा कांदा लो फ्लेमवर छान परतून होतो। तर कांदा आता आपला इथे परतून झालेला आहे। इथे मी 1 टोमॅटो घेतला आहे मीडियम साईजचा, तर तो चॉपरमध्येच मी बारीक करून घेतलेला आहे। तुम्ही इथे त्याची पेस्ट टाकू शकतात, पण अशा पद्धतीने बारीक चॉप करून घ्यायचा आहे, म्हणजे ज्या वेळेला आपण भाजी खातो तर दाताखाली ज्या वेळेला त्याच्या फोडी येतात छान लागते। आता टोमॅटो बारीक चिरल्यामुळे त्याला जास्त शिजवायचा नाही, फक्त अर्धा मिनिट परतून घ्यायचा आहे। आता आपला टोमॅटो परतून होईल तोपर्यंत आपण यामध्ये सगळ्यात आधी कसुरी मेथी आपल्याला टाकून घ्यायची आहे। कसुरी मेथी टाकल्याने खूप छान टेस्ट येते आणि कढीपत्ता आवर्जून टाका, म्हणजे कढीपत्त्याची देखील छान चव येते। माझ्याकडे नव्हता म्हणून मला टाकता आला नाही। त्यानंतर मसाल्यांमध्ये 1 मोठा कांदा लसूण मसाला, 1 लाल चमचा लाल तिखट मसाला, हळद घेतली आहे अर्धा चमचा आणि 1 चमचा धनेपूड। तर आता हे सर्व मसाले आपल्याला या मिश्रणात टाकून घ्यायचे आहेत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला अर्धा मिनिट हे शिजू द्यायचं आहे, लो फ्लेमवर शिजू द्यायचं, नाहीतर मग मसाले आपले जळू शकतात। तर इथे मी आता छान असं हे शिजवून घेणार आहे। टोमॅटो जास्त बारीक कट केल्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही। तर 1 अर्धा मिनिटात बघू शकतात तरी देखील छान यायला सुरुवात झाली, म्हणजे तेल सुटायला सुरुवात झाली आहे। तर यामध्ये मी आता थोडी कोथिंबीर टाकणार आहे आणि फक्त 2 ते 3 चम्मच आपल्याला पाणी टाकायचं आहे, पोहे खायचे चम्मच, आणि त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा अर्धा मिनिट आपल्याला हे ठेवायचं आहे। तर अर्ध्या मिनिटानंतर बघू शकतात छान तेल सुटलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये बघा ही शिजवलेली चणा डाळ आहे तर ती टाकून घ्यायची आहे। आता बघा, मी चणा डाळ कुकरमध्ये शिजवली होती, तर जेवढी डाळ त्याच्या दुप्पट पाणी मी टाकलं होतं आणि त्यानंतर जेवढं शिल्लक पाणी आहे तेच पाणी मी यात टाकलेलं आहे। दुसरं पाणी मी यामध्ये टाकलेलं नाही। जर तुम्ही डाळ शिजवताना तुमचं पाणी कमी असेल तर तुम्ही टाकायची आहे आणि आवडीनुसार तुम्ही पातळ ती भाजी बनवू शकतात, पण एवढी पातळ ही छान होते। आता हे छान मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे। आणि मीठ टाकून झाल्यानंतर यामध्ये तुम्ही कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। कोथिंबीर भरपूर घाला, नसेल तर थोडी घातली तरी देखील चालेल। आता कोथिंबीर टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आणि आता ही डाळ शिजवलेली आहे त्यामुळे आता पुन्हा याला जास्त शिजवायची गरज नाही। त्यामुळे मी फक्त 2 मिनिट ही डाळ शिजवून घेतलेली आहे आणि बघू शकतात किती छान तर्री आलेली आहे। डाळ आपली शिजून तयार झालेली आहे। गरमागरम भाकरीसोबत खा किंवा मग तुम्ही चपातीसोबत खाऊ शकतात किंवा नुसत्या भातासोबत देखील खूप छान लागते।
तर एकदा नक्की बनवून बघा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत. तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका मस्तपैकी नवीन रेसिपीसह.